देगावचा पाझर तलाव आता घेणार मोकळा श्वास। निवृत्त कॅप्टन दयानंद मांढरे यांच्याकडून जलयुक्त कामाची पाहणी। एकीकडे पाणी टंचाईचे संकट गढ होत असताना सातारा जिल्ह्यातील देगाव येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलक्रांतीचा एक नवा आदर्श उभा केला आहे। 65 एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या खोलीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला भारतीय लष्कराचे निवृत्त कॅप्टन दयानंद मांढरे यांनी भेट देऊन ग्रामस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले। जलसंवर्धनाचा देगाव पॅटर्न। गेल्या अनेक वर्षांपासून गाळाने भरलेल्या या तलावाचे भाग्य आता फाउंडेशन आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने उजळले आहे। तलावाच्या भिंतीचे मजबूतीकरण, पिचिंग आणि चारी खोदण्याचे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने करण्यात आले आहे। विशेष म्हणजे गाळ काढताना तो वाया न घालवता गावातील 90% शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला, ज्यामुळे गावातील जमिनीचा पोत सुधारण्यास मोठी मदत झाली आहे। लोकसहभागाचे दर्शन। या पाहणी दौऱ्यावेळी गावातील प्रमुख व्यक्तिमत्वांची उपस्थिती होती, ज्यांनी या कामात मोलाचा वाटा उचलला आहे। कॅप्टन दयानंद मांढरे, निवृत्त, सौ वैशाली साळुंखे, सरपंच, देगाव, डॉक्टर सुरेंद्र भोसले, श्री विकास पवार, माजी अध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, प्राध्यापक सुभाष पवार, श्री विलास साळुंखे, श्री संभाजी झेंडे, खोड्ड, भविष्यातील समृद्धीची नांदी। शासकीय यंत्रणा आणि देगावच्या सरपंच, उपसरपंच व समस्त ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हे अशक्य कोटीतील काम शक्य झाले आहे। 65 एकरचा हा जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यास परिसरातील विहिरींच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार असून देगाव परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। देशाच्या आणि आपल्या परिसराच्या विकासाच्या बातम्या पाहण्यासाठी सम्यक महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।